मागील 20 वर्षांपासून शहर उत्तर विधानसभा मतदारांचा विकास खुंटला आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकच चेहरा ही मक्तेदारी निर्माण झाली आहे. याशिवाय शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार आता बदल करण्याच्या मानसिकतेत आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. म्हणूनच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त करत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली तर नक्कीच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात बदल घडवून आणू असा विश्वास काँग्रेसचे युवा नेते सुशील बंदपट्टे यांनी व्यक्त केला. मागच्या किमान अर्धा वर्षांपासून शहर उत्तरमध्ये काँग्रेस पक्षाचं काम मी करत आहे. आमचे आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि आत्ताच्या आमच्या खासदार प्रणितीताई यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांसाठी महिलांसाठी सातत्याने त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचं काम आम्ही आमच्या ऑफिसच्या माध्यमातून ताईंच्या नेतृत्वाखाली करत आहोत. मागील 20 वर्षांपासून जनसामान्यांचे प्रश्न कुठलेही ज्या दिशेने सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते, मार्गी प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते, पण त्या पद्धतीने ते मार्गी लागलेले नाहीत. मागच्या 20 वर्षांपासून शहर उत्तरवासियांनी प्रचंड हाल सहन केले. मग पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल आणि इतर मागण्या असतील. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्मार्ट सिटीचा जो भोंगळ कारभार आज झालेला आहे. मागच्या 5 वर्षातला आपण महापालिकेतलं काम बघतोय. तर या सगळ्यांच्या आधारावर शहर उत्तरवासियांच्या जनतेच्या मनात आणि तमाम सोलापूरकरांच्या वासियांच्या जनतेच्या मनात भाजपबद्दल जो रोष आहे तो रोष आपल्या सगळ्याला दिसून आलेला आहे. लोकसभेचा मतदान आपल्या समोर आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि जनसामान्यांचा आजचा आवाज म्हणून आम्ही सगळे शहर उत्तर मधून काँग्रेससाठीची मागणी करत आहोत. दरम्यान बुधवारी सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस भवन येथे येऊन आपला उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे सादर केला. यावेळी वडार समाजाचे प्रमुख समाज बांधव आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.